बेळगाव, खानापूर अशा मोठमोठ्या शहराला जाऊन आलो. पण आतापर्यंत तोंडाने वादक मला कुठं अजून आढळलं नाही. मग आता पुढं काय होतंय हे काय मी सांगू शकत नाही. पण एक तुम्हाला मी एवढं सांगणार की आता एवढ्या मंडळापैकी आता या क्षणी कोणतंही गाणं म्हणायचं, कोणतंही गाणं जे आपलं गाणं डोक्यात येईल ते गाण्याला माझ्याकडे संगीत आहे. अच्छा, माझ्या डोक्यामध्ये सध्या 2-3 हजार गाणं सध्या आहे ऑलरेडी. आणि म्हणून आम्ही लग्न सोहळ्याचे सुद्धा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा तो असतो, म्हणून ते बी कार्यक्रम सुद्धा होत असतात. आणि म्हणून आज ज्यांची सुंदरची साऊंड सेटिंग या ठिकाणी उपलब्ध आहे अशा महाराजांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. पण एक आज वेगळा कार्यक्रम आहे. आता इथं काही वाद्याला शाही लावायची गरज आहे. हा, शाही नाही, पकवाज नाही, म्हणजे हे काय तर काय म्हणतात आपण, कणिक लावायची गरज नाही, हातोडून इकडून तिकडे ठोकायची काही गरज नाही, पावडर लावायची गरज नाही, काही नाही. कुठं गेलं तर म्हणजे एकू आणि बाग टिकून बाग बरोबर आहे, एकू कमी करणार पूर्ण. हॅलो 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 जी हॅलो हॅलो हा मला समजा नाही व्हिडिओ पाहिजे. मग या ठिकाणी आता मी आमचे कुमावत मामा यांनी मला फोन मागच्या वेळेस बऱ्याच वेळेस फोन केला. ते म्हणजे हॅलो मी आलो, फक्त आता दोघांचं बरं का. त्यांनी हॅलो केलं, मी आलो. या म्हणजे कुठून या, डोंगरातून या, नाही तर पाण्या आहे एखाद्यावर पोला खालून या, नाही तर कुठून या, शबास. हा, म्हणजे फक्त आमच्या दोघांमध्ये. म्हणून आज जे सुंदरचं वातावरण आहे, खरंच आपल्या गावात मी या ठिकाणी भाग्य समजतो. कारण अतिशय सुंदरचे वातावरण. आता गाव तर मोठं आहे. मी मागाशी महाराज म्हणलं एवढे लोक कुठे बाकीचे, ते बाकी गेले लोक आता ओके. म्हणजे सध्या कामाचे दिवस आहेत आता हे बी आहे. पण या ठिकाणी अभंग, गवळण, भावगीत, भक्ती असं हा आतापर्यंत त्यांचे कीर्तन ऐकलं नव्हतं. परंतु आज कीर्तन ऐकून या ठिकाणी मन शांत, म्हणजे एकदम आत्म्याला शांतता वाटली. आणि म्हणून एकदम सुंदर गोड गळ्याचा आवाज ज्यांचा आहे असे हरवितरायण पावशे महाराज, त्यांचे सर्व सहकारी हे महाराज होतं बा. आणि म्हणून आपण त्यांच्याविषयी टाळ्या होता, कारण आवाज अतिशय महाराज. जिथं स्वराला काही कमी नाही, हे बी स्वराला काही कमी नाही. नाही तर तुम्ही चालली दिल्लीला, मी चालू नांदेडला. म्हणजे हे कसं असतं, जेवढं ताला सुरात चांगलं गातात तितकं करून मला वाच तिथं बघा. आणि म्हणून हे एवढं संगीत क्षेत्र एवढं सोपं नाही बरं का. सोपं काहीच नाही पुढे जगात. आता मी 25-30 वर्ष, तुम्हाला माहिती आहे का, मी अजून साधी सुपारी खाली ना, सुपारी नाही, बडीशी नाही, मग हे कावा बाकीच गाव दारू फिरकाव घ्यायची काहीच नाही, अजिबात नॉन स्टॉप. आणि म्हणून आता माझं मी तर सध्या आता एक बिमारीच आहे समजा, कारण 5-6 दिवस झाला. आता म्हणजे कसं आहे, काय होतं, गावाकडे गेल्यानंतर पाणी थोडं वेगळं असतं, पुन्हा बीड आल्यानंतर पाण्याचा बदल होतो, म्हणून काहीतरी आजार असं म्हणजे हे सर्दी पडसं असं सुरू होतं. म्हणून हे 5-6 दिवस वातावरण थोडं बदललंय. आणि म्हणून आमच्या सुद्धा ते वातावरण थोडं आहे सध्या. आणि म्हणून एक असा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. म्हणून आता महिला मंडळ तुम्हाला खरंच म्हणजे आता मी जो हे वाद्य वाजलं खरंच आहे का सांगा मी, खरंच म्हणजे वाद्य खरंच वाजलं का, काही भानामध्ये काही जादू काही तसं काही नाही ना. नाही तर कारण ते नाव ऐकलं बरं का. आपलं माहिती आहे महिलांचं उद्योग काय असतो, दिवसभर शेती करणे. त्यांना काय नाही बिचारा, बरोबर. आता माता मावला म्हणजे त्यांना दिवसभर तेवढा उद्योग असतो. आणि त्यांना काय माहिती की तोंडाने अजून जगामध्ये गेलंय बरं का. तो एवढंच नाही, अशा आमच्याकडे अजून काही बीड जिल्ह्यात असे काही कलाकार अजून. तुम्ही 2-2 घंटे जर बसले ना, ते पशुपक्षी प्राण्यांचे आवाज काढते बघा. का गाव गोळा करेन, कुत्रे जमा करायला म्हणजे मी ताकद तेवढी. कुत्रे, कावळे, घोबडं काही सांगा त्यांना, नॉन स्टॉप असे काही कलाकार आहेत. आणि म्हणून कुत्र्या मग मारा तुम्ही कुत्र्यात कळा होय. आता इथे कुत्रे बी आणले तुम्ही.